मंडळी, कोणत्याही खिरीला तडका देऊन तुम्ही मस्तपैकी या ठिकाणी ना खीर बनवू शकता। खिरीचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि खायला तर एक नंबर अशी ही खीर बनते बरं का। आता या पद्धतीत तुम्ही बासुंदी बनवू शकता, फक्त त्यामध्ये खिरीचे साहित्य घालायचे नाही। आता या ठिकाणी ना बघा, खीर तडका दिल्यानंतर कलर बदललेला आहे आणि खायला तर खवा ज्या पद्धतीने खव्याची खीर खातो त्या पद्धतीने लागते। चला मग अशी ही खीर ना मी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे पाहिलेली होती, म्हणून आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर केलेली आहे। पटकन रेसिपीला सुरुवात करून घेऊया। खीर तयार करण्यासाठी ना मोठं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं। यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता हे दूध मंद आचेवर आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। दुधाला चांगली उकळी आली की यामध्ये चमचा घालून ठेवायचे, जेणेकरून हे दूध वरती येणार नाही किंवा उतू जाणार नाही। आता चांगलं हे दूध उकळलं गेलेलं आहे। आता या ठिकाणी मी शेवयाची खीर बनवणार आहे। मँगो फ्लेवरच्या शेवया अर्धी वाटी घेतलेल्या आहेत। ही अर्धी वाटी शेवया यामध्ये घालून घ्यायचं आहे। शेवया थोड्याशा चुरून घ्यायच्या आणि मगच यामध्ये घालायच्या आहेत। आता चमच्याने हलवत आपल्याला ह्या शेवयांना दुधामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर करायची आहे आणि गुठळ्या फोडत आपल्याला ही शेवयाची खीर शिजवून घ्यायची आहे। शेवयाची खीर बनवायला अगदी सोपी आहे आणि 5 मिनिटात शेवया शिजून तयार होतात। आता या ठिकाणी ना तडक्यासाठीची तयारी करत आहे। त्या अगोदर ना 2 चमचे तूप घेतलं, त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काही काप करून घेतलेले आहेत। ते काप आपल्याला सोनेरी कलरवरती तळून घ्यायचे आहेत। आता हे तळलेले सोनेरी कलरवरचे ड्रायफ्रूट्स आपण खिरीमध्ये घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने। परत खीर आपल्याला 2 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। आता त्याच तडक्या पॅनमध्ये ना अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता ही साखर आपल्याला ना मंद आचेवर वितळून घ्यायची आहे। साखर वितळल्यानंतर बघा अशा ब्राऊन कलरवरती आपल्याला हे सिरप तयार करून घ्यायचं आहे। मस्तपैकी या ठिकाणी साखर वितळलेली आहे। आता तडका देऊन घेऊया। उकळलेल्या खिरीमध्ये आपल्याला हा तडका घालायचा आहे। आता या ठिकाणी जाड बुडाचं पातेलं का घ्यायचं आणि मोठं या ठिकाणी पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून तडका आपण ज्यावेळी देऊ त्यावेळी दूध वर फसफस येतं, ते उतू नये यासाठी आपल्याला मोठ्या बुडाचं जास्त मोठ्या आकाराचं पातेलं घ्यायचं आहे। आता या ठिकाणी 1 मिनिट आपल्याला खीर शिजवून घ्यायची। मस्तपैकी या ठिकाणी ना 1 मिनिट शिजवल्यानंतर ही खीर आपली तयार होते। आता खीर एका बाउलमध्ये काढून घेऊया। मस्तच कलर या खिरीला आलेला आहे। आता ही खीर खायची म्हटलं तर खव्याची चव असते त्या पद्धतीने लागते, त्यामुळे ही खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।